नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। संविधान बदलासाठी 400 जागा हव्या अशी काही भाजप नेत्यांची भूमिका। संविधान बदलाच्या भूमिकेचा भाजपला फटका। पत्रकार परिषदेत शरद पवारांची प्रतिक्रिया। निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीणसारख्या योजना एखाद दुसरा हप्ता देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न। तिजोरीत पैसे नाहीत तरी अशा योजना आणल्या जात आहेत। शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। फडणवीस हे पावसाळ्यामध्ये उगवणारी छत्री। फडणवीसांच्या नेतृत्वात राज्य कलंकित झालंय। फडणवीसांनी राज्यात केलेली घाण आम्हाला स्वच्छ करावी लागेल। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला। संजय राऊत पावसाळ्यातील गंबूट। राऊतांची फडणवीसांवर बोलण्याची हिंमत नाही। नितेश राणेंचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। आमदार खासदार फोडण्यासाठी शिंदे गटानं 3 ते 4 हजार कोटी खर्च केले। संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप। तर योजनांसाठी पैसे आणणार कसे? नीती आयोग शिंदेंना विचारणार का? राऊतांचा नीती आयोगाला सवाल। मोदी शहांनी पक्ष हिसकावून गद्दारांच्या हाती दिला। पक्ष हिसकावला तरी ठाकरेंचं नेतृत्व संपलं नाही। संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा। सुप्रीम कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री। भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या शहांना पवारांचं जोरदार उत्तर। तर पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानातून आणले होते। विखेंचा पवारांवर पलटवार। 4 वेळा मुख्यमंत्री राहून शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? पवारांनी फक्त संभ्रम निर्माण करून राजकारण केलं। राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांवर निशाणा। बाबाजांनी दुर्राणींची शरद पवार गटामध्ये घरवापसी निश्चित। दुपारी 2 वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत दुर्राणी पवार गटात प्रवेश करणार। सरकारची आरक्षणावर लाईव्ह चर्चा केली होती। 12 महिन्यांपासून चर्चा लाईव्ह झाली। विरोधकांनी ती चर्चा बघावी। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये षडयंत्र दिसतंय। आचारसंहिता लागेपर्यंत वेळ काढूपणा सुरू आहे। जरांगेंचा आरोप। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला राजकीय कलर म्हणूनच लोक त्यांना सोडून चालले। जरांगेंना वाटतं माझा अपमान म्हणजे समाजाचा अपमान। प्रवीण दरेकरांची मनोज जरांगेंच्या आंदोलनावर टीका। बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचेंनी जरांगेंची भेट घेतली। गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन कुचेंनी घेतली भेट। मागच्या दाराने येणारेच गैरसमज पसरवतात। मागच्या दाराने येणारे मूळ मालकाचा कार्यक्रम लावतात। मनोज जरांगेंची दरेकर लाड यांच्यावर जोरदार टीका। आमचा जीव आरक्षणात, सरकारचा जीव खुर्चीत। आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावीच लागेल। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मराठा समन्वयकांनी शरद पवारांची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पवारांची घेतली भेट। ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांचा सामनात विशेष लेख। दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस, यात तथ्य नाही। मराठी माणसांना बुजरेपणा सोडला पाहिजे, पवारांच्या लेखात उल्लेख। फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या बाहेर काढाव्यात। सामनातून फडणवीसांना प्रतिआव्हान। तर क्लिप्सवरून ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा। सामनातून टीका। महायुतीचे 3 बडे नेते आज राजधानी दिल्लीत। शिंदे फडणवीस अजितदादांची आज शहांसोबत रात्री बैठक। बैठकीत विधानसभा निवडणूक आणि जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता। दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान वाद। पश्चिम बंगालच्या उपमुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठक सोडून बाहेर पडल्या। तर बोलायला फक्त 5 मिनिटं वेळ दिलाय। बोलताना माईक बंद करण्यात आला। ममता बॅनर्जींचा हा आरोप। राज्यपाल नियुक्त आमदार देताना भाजपची नवी रणनीती। भाजपचा आमदार नसलेल्या जिल्ह्यातून निष्ठावंतांना संधी मिळणार। सूत्रांची माहिती। पालघर, रत्नागिरी, कोल्हापुरात भाजपचा आमदार नाही। नवी मुंबईतील बेलापूर परिसरात 3 मजली इमारत कोसळली। पहाटे 4:30 वाजता इमारत कोसळली। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 52 जणांना बाहेर काढण्यात यश। तर 2घांचा मृत्यू। बेलापूर इमारत दुर्घटनेतील पीडितांना तातडीची मदत उपलब्ध करा। मुख्यमंत्री शिंदेंचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना। नवी मुंबई इमारत दुर्घटना प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवी मुंबई पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना आदेश। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ठाकरेंचा बॅनर चर्चेत। संघर्ष के दिन लंबे है पर हमारे हौसले भी बुलंद है, बॅनरवर उल्लेख। उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस। शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची गर्दी। तर सोयाबीनला भाव नसल्यानं शेतकऱ्यांकडून ठाकरेंना सोयाबीनची माळ भेट। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत ठाकरे गटाकडून बॅनरबाजी। बॅनरवर उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। अकोल्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञातानं फाडले। ठाकरे गट आक्रमक। ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन।
सांगलीत उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेत बॅनर. पश्चिम रेल्वेच्या बोईसर स्थानकाजवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरले. मालगाडीचे 4 डबे रुळावरून घसरले. खेडकर कुटुंबियांच्या थर्मोव्हेरिटा कंपनीचा लिलाव आता होण्याची शक्यता आहे, तर कंपनीचा नियमित कर भरला नसल्यानं कारवाईची शक्यता. कंपनीचा 2,52,000चा कर थकीत. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल. बुलढाण्यामधील ऑडी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विजय गोरेची पोलीस कोठडी 1 दिवस वाढली. अपघातावेळी कारमध्ये आणखी 4 तरुण होते. पोलिसांची कोर्टात माहिती. 4ही तरुणांचा शोध सुरू. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचा संदर्भ देताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं साताऱ्यातील प्राध्यापिकेवर कारवाई करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा मात्र संताप. गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानं वाद. शिवसेना आमदार पात्रता प्रकरणात सोमवारी सुनावणीची शक्यता. सोमवारी ठाकरे गटाच्या वकिलांकडून प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन केलं जाणार, तर अपात्रता प्रकरण कम्प्युटरवर 3 तारखेला लिस्टेड. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा. नागपुरातील वकील परीक्षित मोहितेंची तक्रार. सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धाराशिवच्या परंडामध्ये प्रकाश आंबेडकरांची उद्या आरक्षण बचाव यात्रा. प्रकाश आंबेडकरांची रॅली आणि सभेचं आयोजन. आरक्षण बचाव यात्रेची जय्यत तयारी सुरू. रत्नागिरीतील पालकमंत्री उदय सामंतांकडून अधिकाऱ्यांना जाब विचारला. लांजामधील ग्रामीण रुग्णालयावरून सामंतांचा संताप. नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वेंच्या टेकडी सर्कलमध्ये पोटनिवडणूक रद्द. नव्या उमेदवाराला 6 महिन्यापेक्षा कमी कार्यकाळ मिळणार असल्यानं पोटनिवडणूक रद्द. सांगलीतील पूरस्थितीची ड्रोन दृश्य. सांगलीच्या पूरस्थितीची लष्कर जवानांकडून पाहणी. लष्कराच्या तुकडीकडून सांगलीत मदतकार्य सुरू. नाशिकच्या नांदूर घामेश्वर माधवता धरणाच्या दरवाजांजवळच मोठ्या प्रमाणात पानवेली आणि गवत, तर पानवेली आणि गवत गेटमध्ये अडकण्याची भीती. कोल्हापुरातील पूरस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा आणि प्रशासनानं ऑनफिल्ड सज्ज राहावं. मुख्यमंत्री शिंदेंचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना या आदेश. कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका कायम. पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामधून उपचार घेऊन बाहेर पडलेल्या रुग्णाला बोटीतून त्याच्या गावात सोडण्याची वेळ. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल. कोल्हापूर शहरात पुराचा हाहाकार. 11 राज्यमार्ग आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग बंद. 46 मार्गावरील एसटीची सेवा पूर्णपणे बंद. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. कोल्हापूरला पुराचा वेढा. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी गावाजवळ पुराचं पाणी, तर एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीची पाहणी. कोल्हापूरच्या कुरुंदवाडी नृसिंहवाडीमध्ये पुराचं पाणी. शिराळामधील 60 गावं. 2 शहरांना महापुराचा फटका. पूरग्रस्तांचं स्थलांतर सुरू. राज्यात पुढील 3 दिवस पावसाच्या विश्रांतीचा अंदाज, तर किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर. भारतीय सैन्याची 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांची तुकडी सांगलीमध्ये तैनात. सांगलीत वाळवा तालुक्यात कणेगाव भरतवाडी या गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा. खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतर. पुण्यातील लवासा सिटीमध्ये सलग 3ऱ्या दिवशीही प्रशासनाकडून शोधकार्य सुरूच. दरड कोसळून 3 बंगले दरडीखाली गाडले गेल्याची घडली होती घटना. पुण्याच्या कात्रजमधून पुराच्या पाण्यातच वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला. अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू असताना डेंगळे पुलाजवळील पात्रात आढळला मृतदेह. पुण्यातील भिडेवाड्यात पुलावरचं पाणी आता ओसरलंय. भिडे पूल आणि नदीपात्रामधून वाहतुकीला सुरुवात. 2 दिवस वाहतूक होती बंद. पुण्याच्या खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग काही अंशी बंद. मागील 3 दिवसात धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग. खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं मिळून एकूण 22.62 टीएमसी पाणीसाठा जमा. पुण्यातील एकतानगर परिसरात युद्धपातळीवर स्वच्छता सुरू, तर पुराचं पाणी ओसरल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता आणि औषध फवारणी. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. रायगडात पूर ओसरल्यानंतर 1,500 लोकांचं स्थलांतर. वीर धरणामधून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल. भीमा नदीवरील ऐतिहासिक जुना दगडी पूल पाण्याखाली. पुंडलिक मंदिरासह छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा. हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मात्र जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत कायम. भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गात घट. धरणामधून 46,000
795 क्युसेक पाण्याचा विसर्ग. परभणी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, मात्र निम्न दुधना प्रकल्प अद्यापही कोरडच, तर परभणीकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. नाशिकमधील 6 धरणं अद्याप तहानलेलीच. गंगापूर धरणासह 40% तर 5 धरणांमधून 0% पाणीसाठा. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे शेतीकामांना वेग येण्याची शक्यता आहे. बीडच्या परळी तालुक्यात 61% पाऊस. 7 ते 8 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या वाण प्रकल्पात 80% पाणीसाठा. तालुक्यातील इतर तलावांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा.